नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर आणि आपण आता तुम्हाला पाहिजे तर बऱ्याच लोकांना गरज लागते, आम्हाला इंग्लिश क्वेश्चन पेपर हवा आहे. तर हा इंग्लिश फिलिंग द ब्लँक्स आहेत आणि मी मराठीतून घेणार आहे, जे सर्वांना लिहायला सोपे आहे. तुम्ही मराठीमधून पेपर लिहू शकता. तर नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयर. तर योग्य वाक्य निवडून म्हणजे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. जागतिक क्षयरोग दिन डॅश डॅश दिवसाला असतो. 4 ऑप्शन आहेत. 7 एप्रिल, 24 मार्च, 12 मे, 11 जुलै. तर उत्तर बरोबर 24 मार्च हे आहे. SOS म्हणजे काय आहे? तर SOS म्हणजे 4 ऑप्शन आहे. दिवसातून 4 वेळा, रात्रीच्या वेळी, जेवणापूर्वी, जेव्हा जरूर असेल. तर जेव्हा जरूर असेल त्याला SOS असं म्हटलं जातं. लघवीमध्ये पू असणे याला डॅश असे म्हणतात. हिमॅच्युरिया आहे, ग्लायकोसुरिया आहे, पायुरिया आहे, हायपरथर्मिया आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पायुरिया, हे उत्तर बरोबर आहे. मध्ये मध्ये मी पण क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. नाडी व श्वसन यांचं प्रमाण डॅश डॅश आहे. तर 1-4, 1-6, 4-1, 6-1, तर 4-1. त्याच्यानंतर आता आपण हा आहे इंग्लिश क्वेश्चन. आता आपण ह्याची मराठीमध्ये बघूया. तर डिस्फेजिया डॅश डॅश शब्दाचा अर्थ आहे. 4 ऑप्शन आहे. गिळण्यास त्रास होणे, बोलण्यास त्रास होणे, रिगर्जिटेशन आणि अपचन. तर गिळण्यास त्रास होणे त्याला डिस्फेजिया असं म्हटलं जातं. हिमॅच्युरिया म्हणजे काय आहे? हिमॅच्युरिया नाकातून रक्तस्राव, लघवीतून रक्तस्राव, कानातून रक्तस्राव, डोळ्यातून रक्तस्राव. तर लघवीतून रक्तस्राव असं म्हणतात. एपिटॅक्सिस म्हणजे नाकातून रक्तस्राव आहे. त्याच्यानंतर युरिनोमीटर हे साधन डॅश डॅशसाठी मोजमाप करण्यासाठी वापरतात. pH म्हणजे लघवीचं. तर pH, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, रंग, ॲल्ब्युमिनियम. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती मोजण्यासाठी वापरतात. 1 अंश म्हणजे डॅश डॅश चमचे. तर 6 चहाचे चमचे. नाडीचा दर मिनिटाला वेग म्हणजे 120 ठोक्यांपेक्षा जास्त असणे त्याला डॅश डॅश असं म्हटलं जातं. 4 ऑप्शन आहे. टॅकिकार्डिया, बॅडिकार्डिया, म्हणजे टॅकिपोनिया आणि ब्रॅडिपोनिया. तर टॅकिकार्डिया. त्याच्यानंतर आता आपण बघूया, हे इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे 2017चे. तर आपण मराठीमध्ये बघूया. इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर बघून घ्या कुणाला. आणि मी मध्ये मध्ये क्वेश्चन विचारणार आहे, तर तुम्हाला यायला पाहिजे. तर 1 ग्रॅम म्हणजे डॅश डॅश मिलीग्रॅम, 1000. त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय डॅश डॅश मार्फत चालवली जाते. तर तुम्ही ह्याचं उत्तर मला कमेंट करायचं आहे. SOS म्हणजे जेव्हा जरुरी असेल तेव्हा, मगाशी ऑलरेडी झालं आहे. ताप क्रमाक्रमाने कमी होणे याला हायपोथर्मिया असं म्हटलं जातं. आणि ताप सेंटीग्रेडमध्ये फॅरेनहीटमध्ये करताना हे सूत्र वापरलं जातं. हे मला तुम्ही कमेंट करा, हे तुम्हाला यायला पाहिजे, कधी कधी विचारलं जातं. तर अभ्यास करा तापावरती आणि कमेंट करा. तापावरती प्रश्न विचारला जातो. आता ही जून 2016चा क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला ह्याची उत्तरं सांगते. तर पहिलं आहे, ऑक्सिजन सिलेंडरच्या वरच्या बाजूचा भाग डॅश डॅश रंगाचा रंगवलेला असतो. तर वरती असा ऑक्सिजन सिलेंडर असतो अशा प्रकारे, आणि इथे मग त्याचे नॉब वगैरे असतात. तर वरचा भाग आहे तो सफेद रंगाचा असतो आणि खाली भाग आहे तो काळ्या रंगाचा असतो. तर पांढरा रंग हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 1 टेबलस्पून म्हणजे डॅश डॅश ml, 15 ml. 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बघा. कोरड्या उष्णतेने झालेल्या दुखापतीस डॅश डॅश म्हणतात. भाजणे, पोहणे, रासायनिक भाजणे, थर्मल भाजणे असं म्हणतात त्याला. OD म्हणजे SOS म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा. मग OD म्हणजे काय असेल तर दिवसातून एकदाच, 1 दिवस आड, दिवसातून 2 वेळा झोपणे. OD म्हणजे एकच वेळ, कधी पण. OD असं मेडिसिन. आता तुम्ही नर्स म्हणून कामाला जाणार तिथे विचारतो OD डोस द्या. OD म्हणजे दिवसातून. SOS पण कधी कधी तिथे लिहिलेलं असतं, SOS किंवा OD, दिस टॅबलेट OD असं लिहिलेलं असतं. BD म्हणजे दिवसातून 2 वेळा. TDS म्हणजे काय आहे तर दिवसातून 3 वेळा. हा पण प्रश्न विचारला जातो.
सॉरी TDS म्हणजे काय तर TDS दिवसातून 3 वेळा, BD म्हणजे दिवसातून 2 वेळा, हे लक्षात घ्या. OD म्हणजे दिवसातून एकदाच. नाडी व श्वसन यांचे प्रमाण 4:1. त्याच्यानंतर आता पुढची आहे 2016चा हा प्रश्न आहे डिसेंबरचा. डॅशचा वापर क्षयावरण टाळण्यासाठी करतात. 4 ऑप्शन आहेत. आईस पॅक, त्याच्यानंतर फूड ब्लॉक, एअर कुशन, गरम पाण्याची पिशवी, एअर कुशन. लघवीचे प्रमाण दिवसाला 300 मिलीपेक्षा कमी होणे याला ऑलिगोयुरिया असं म्हटलं जातं. श्वसनाला त्रास होत असलेल्या रुग्णासाठी डॅशची योग्य स्थिती आहे फाउलर्स. त्याच्यानंतर आहे नर्सिंग प्रोसेसची पहिली पायरी असेसमेंट आहे. आणि इपिस्टॅटिस म्हणजे नाकातून रक्त, असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. 4 ऑप्शन आहे. घशातून, कानातून, डोळ्यातून, तर नाकातून. आता नंतर आहे हे इंग्लिश क्वेश्चन पेपर बघून घ्या एकदा, ठीक आहे. त्याच्यानंतर एनीमध्ये येताना रुग्णाला ह्या स्थितीत ठेवायचे. कुठल्या स्थितीत तर डाव्या कुशीवर ठेवायचं आहे. नाडीचा वेग दर मिनिटाला 60पेक्षा कमी असण्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हणतात. फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस डायजेश म्हणून साजरा केला जातो. नर्सेस डे 12 मेला. जलसंजीवनी हे मुख्यत्वे करून डायजेस्ट रुग्णाला देतात. 4 ऑप्शन आहेत बघा. रक्तक्षय, ताप असलेल्या आणि रक्तस्राव असलेल्या तर डायरिया असलेल्याला देतो आपण. त्याच्यानंतर डोक्यामध्ये व असणाऱ्या स्थितीला पेडिक्युलस कॅपिटस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता पुढचं बघूया. हे इंग्लिश क्वेश्चन पेपर आहे जून 2014चा आणि हे बघूया मराठीमध्ये. तर कानाचा पडदा तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑटोस्कोपचा वापर केला जातो. तोंडाच्या घाणवासाला हॅलोटोसिस असं म्हणतात. नर्सिंग प्रोसेसची पहिली पायरी असेसमेंट आहे. त्याच्यानंतर श्वासोच्छ्वासाची खोली वाढण्यास हायपरनिया असं म्हणतात. आणि से रोगाची तपासणी करताना लिथाटॉमी ही पोझिशन किंवा स्थिती वापरतात. त्याच्यानंतर आहे जून 2013चा. हिमॅच्युरिया म्हणजे काय आहे. हिमॅच्युरिया म्हणजे लघवीतून रक्तस्राव होणे. शॉकमधील रुग्णास हेडलो पोझिशन देतात, ठीक आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. रेबीज श्वानदंशामुळे होतो. नाडीचा वेग दर मिनिटाला मगाशी पण ऑलरेडी प्रश्न विचारला ब्रॅडिकार्डिया असे म्हणतात. जुने क्वेश्चन पेपर आहेत, लक्षात घ्या. आता आहे ऑलरेडी आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आहे दिनांक 21 जून 2012. प्राणवायू सिलेंडरच्या वरच्या बाजूला कुठला रंग असतो. पांढरा असतो. डोळ्याच्या आतील तपासणीसाठी ऑप्थल्मोस्कोपचा उपयोग केला जातो. 4 ऑप्शन आहेत बघा. ट्युनिंग फोर्क, स्टेथोस्कोप, प्रोक्टोस्कोप. टिंबटिंब याला डायजेस्ट याला श्वासदुर्गंधी असे म्हणतात. हेलिटोसिसला. आधुनिक परिचर्याजनक फ्लोरेन्स नायटिंगेल याला म्हणतात. जिभेला जंतुदाह होणे म्हणजे ग्लोसायटिस होणे. हिरड्यांना जंतुसायटिस होणे, जंतुसंसर्ग होणे त्याला जिंजिवायटिस असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे जिल्हा रुग्णालये डायजेस्टमार्फत चालवली जातात. ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. श्वसनाला त्रास होत असलेल्या रुग्णाला फाउलर्स ही पोझिशन देतात. ऑक्सिजन सिलेंडरच्या भोवती डायजेस्ट कलर असतो आणि कुठला कलर असतो. ऑक्सिजन सिलेंडरच्या भोवती पांढरा. डायजेस्टचा वापर टाळण्यासाठी क्षयावरण टाळण्यासाठी एअर कुशनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जिंजिवायटिस म्हणजे हिरड्यांना दाह होणे हे आहे. आणि भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी किती आहे तर ते मला सांगा. 12 की 8. याचं उत्तर मी कमेंट करायचं आहे मला. निर्जंतुकीकरणाची डायजेस्ट चांगली पद्धत आहे. ऑटोक्लेव्हिन ही पद्धत चांगली आहे. ऑटोक्लेव्हिन. तोंडाने औषध देण्याच्या बद्दल इंजेक्शन म्हणतात. आणि 4था प्रश्न आहे पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेले रुग्ण डायजेस्ट ह्या बिछाण्यावर झोपवतात. डनलॉपवर झोपवतील का, पाण्याच्या झोपवतील का हे विचार करा आणि मला उत्तर कमेंट करा की कडक ह्याच्यावरती झोपवतील. त्याच्यानंतर आता आपण बघूया. तर अशा प्रकारे हा होता आपला आजचा व्हिडिओ, ठीक आहे, नर्सिंग फाउंडेशनचा.
लवकरच भेटू आपण. हे ऑलरेडी 2019 पासूनचे पुढचे क्वेश्चन होते. 2018, 17, 16. आता जे 2019 नंतर सेम हेच क्वेश्चन कधी-कधी विचारले जाऊ शकतात. मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स. तर त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता. आपण लवकरच भेटू पुढचे महत्त्वाचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्यायचं आहे, मस्त राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे, कारण तुमची एक्झाम आता 2-4 दिवसावरतीच आलेली आहे. तर काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.